श्री स्वामी समर्थ. ओम विष्णवे नमः. 1 जून ते 30 जून या दरम्यानचं सर्व राशींचं राशी भविष्य, ग्रहांची स्थिती आणि जे काही गोचर आता ग्रहांचं चालू आहे त्यावरून आपल्या राशीसाठी हा महिना कसा जाणार आहे, कोणता उपाय करायचा जेणेकरून हा महिना आपल्यासाठी शुभ जाईल आणि कोणती काळजी घ्यायची आहे आरोग्याबाबतीत, प्रवासाबाबतीत किंवा इतरही गोष्टींमध्ये, त्याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीचं जून महिन्याचं राशी भविष्य. जून महिना आपल्यासाठी आर्थिक लाभाचा व प्रगतीचा आहे. व्यावसायिक जीवनात काही नवीन संधी आपल्याला मिळू शकतात. म्हणजे आपण जर नवीन व्यवसाय काही काढायचा असेल तर त्यासंबंधी आपण नक्कीच विचार करू शकता. हा महिना आपल्यासाठी योग्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुकही होऊ शकतं, मात्र आरोग्याबाबतीत थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. महिन्याच्या उत्तरार्धात आपल्याला काही आरोग्याबाबतीत अडचणी संभवू शकतात, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे आणि आपल्या राशीची इष्टदेवता जी आहे तिची सेवा करायची आहे. तुम्हाला माहीत नसेल तुमच्या राशीच्या प्रत्येकाच्या इष्टदेवता कोणत्या आहेत तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे, आपण तोही बघू शकता. आणि आपल्या राशीची इष्टदेवता कोणती आहे आणि तिचा मंत्र जप कोणता करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आहे. तर दुसरी राशी आहे वृषभ रास. ह्या राशीच्या ह्या महिन्याचं राशी भविष्य. तर ह्या राशीला थोडीशी आर्थिक स्थिरता ह्या महिन्यात लाभणार आहे. तुमची जर काही पैशासंबंधित अडलेली कामे जर होती तर ती ह्या महिन्यात शक्यतो मार्गी लागू शकतात. आता गुंतवणुकीमध्ये जर तुम्ही शेअर मार्केट किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये पैसा गुंतवणूक करत असाल तर त्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करू शकता. हा महिना त्याच्यासाठी उत्तम आहे. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचं आणि आनंदाचं राहील. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाणीवर थोडंसं आपलं नियंत्रण ठेवा. शब्द बोलताना विचारपूर्वक वापरा जेणेकरून इतरांचं मन दुखावल्या जाणार नाही. आपल्या इष्टदेवतेची या महिन्यात नक्कीच सेवा करा. धन्यवाद. तर तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र राहणार आहे. म्हणजे थोडासा चांगला थोडासा वाईट असा शुभ अशुभ फल देणारा हा मास आहे. ज्या व्यक्तींना नोकरी संबंधित काही बढतीचे योग येणार आहे किंवा जे नोकरीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना हा महिना चांगला राहणार आहे. तुम्हाला नोकरीच्या संधी चालून येणार आहेत आणि खर्चावरही आपल्याला या महिन्यात नियंत्रण ठेवायचं आहे, कारण अति खर्च करायचा नाही. हा म्हण आहे ना, अंथरून पांघरून पाय पसरावे, तसं आपली आवक जेवढी आहे तेवढाच खर्च तुम्हाला करायचा आहे आणि बोलण्यात गोडवा टिकून ठेवायचा आहे. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना ह्या महिन्यात काही नवीन आव्हानात्मक घटना चालून येणार आहेत. काही आव्हानं तुम्हाला ह्या महिन्यात सामना करावा लागणार आहे, तर त्यासाठी तयारी करायची आहे. आणि मानसिक तणाव थोडासा ह्या महिन्यात तुम्हाला जाणवू शकतो, त्यासाठी आपल्या इष्टदेवतेचं चिंतन करायचं आहे जेणेकरून तणाव मुक्ती मिळणार आहे. योगा, मेडिटेशन, व्यायाम ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला मनःशांती मिळेल, कारण ह्या गोष्टींनी आपला संयम निर्माण होतो आणि संयमाने घेतलेले निर्णय कधीही चुकीचे नसतात. वैवाहिक जीवनात आपल्याला गोडवा निर्माण करायचा आहे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यायचे आहेत. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा अत्यंत शुभ ते अतिशुभ काळ आहे. दुग्ध शर्करा योग जो आपण म्हणतो तो सध्या ह्या राशींचा चालू आहे. आपण जे कोणतंही काम ह्या महिन्यात हाती घेणार आहात त्यामध्ये आपल्याला 100% यश मिळणार आहे. रखडलेली कामे किंवा कोणतं काम फार दिवसापासून अडलेलं होतं तर ते ह्या महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात आपण आपल्या इष्टदेवतेचं चिंतन आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, कारण काही जुने आजार आपल्याला ह्या महिन्यात
उद्भवू शकतात, त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर 6वी रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला ग्रहांच्या गोचरामुळे 15 जून नंतर ह्या राशीला अत्यंत शुभ काल चालू होत आहे. तोपर्यंत ह्या राशींनी थोडीशी काळजी बाळगायचं काम आहे, कारण हा महिना आपलं जीवन पालटवू शकणारा असा आहे. नोकरदारांना ह्या महिन्यात नवीन जबाबदाऱ्या म्हणजे आपल्याला नोकरीमध्ये बढती मिळण्याची योग आहे. वैवाहिक जीवन आनंदी आणि खेळीमेळीचं घरात वातावरण राहणार आहे. 7वी रास आहे तुळ रास. या महिन्यात या राशींच्या लोकांचं नशीब पूर्ण फल देणारं आहे. अगदी यांची नशिबाची साथ ह्या महिन्यात यांना 100% लाभणार आहे. आर्थिक स्थितीही यांची मजबूत होणार आहे. तुम्हाला अनेक ठिकाणी जाण्याची योगही ह्या महिन्यात येणार आहेत. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदी आणि खेळीमेळीचं वातावरण राहणार आहे. 8वी रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून महिना अत्यंत प्रगतीचा आणि छान राहणार आहे. ह्या राशीच्या लोकांचं कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं भरभरून कौतुक होणार आहे. तुम्ही जो कोणत्या व्यवसायात नोकरी क्षेत्रात असाल त्या ठिकाणी आपल्या कामाचं भरपूर असं कौतुक होणार आहे. आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि उतावळेपणाने कोणताही निर्णय घ्यायचा नाही, कारण अतिघाई संकटात नेई. त्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत. त्यानंतर 9वी रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना हा महिना संमिश्र फळ देणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्याला काही नवीन आव्हानं किंवा नवीन काही मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयमाने आणि हुशारीने मार्ग काढायचा आहे. दूरदृष्टीने विचार करायचा आहे आणि आपल्या पैशाचं, कामाचं आणि वेळेचं आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करायचं आहे. आपल्या इष्टदेवतेची सेवा करायची आहे आणि इष्टदेवतेच्या मंत्राचा जप करायचा आहे. हा महिना चांगला जाईल. त्यानंतर 10वी रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अगदी भाग्योदयाचा काळ आहे. तुमच्या जीवनातील सर्वात उत्तम काळ हा काळ आहे. तर तुमच्यासाठी आनंदी आणि अत्यंत शुभ असा हा महिना जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांचंही आपल्याला सहकार्य मिळू शकतं. आपल्या घरामध्ये एखादं नवीन शुभ कार्यही ह्या महिन्यात प्रारंभ होऊ शकतं. आनंदी महिना राहील. त्यानंतर 11वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी जून महिना थोडासा चढ उतारीचा राहणार आहे. म्हणजे थोड्याशा आनंदी आणि थोड्याशा वाईट अशा संमिश्र घटना या महिन्यात घडणार आहेत. नोकरीत आणि व्यवसायात सावधगिरी बाळगायची आहे, कारण आपली एक चूक आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळे त्याच्याकडे अगदी कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे आणि आर्थिक गुंतवणूक करताना नेहमी आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे कधीही हितकारक असते, कारण त्यामुळे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन लाभते. आपल्या इष्टदेवतेची सेवा करा आणि नामजप करा. त्यानंतर 12वी रास आहे अंतिम रास मीन रास. तर मीन राशीच्या जातकांना हा महिना संमिश्र राहणार आहे. काही घटना आपल्यासाठी अकल्पित घडणार आहेत आणि नंतर आपल्या जीवनात आनंदी वातावरण राहणार आहे. ह्या महिन्यात आपल्याला काही कारणामुळे मानसिक शांतता लाभू शकते, कारण आपले काही कामं योग्य पद्धतीने झाले तर मनाला शांती भेटते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम राहणार आहे आणि आपल्या जीवनातील काही प्रश्न जे आहेत ना ते मार्गी लागणार आहेत. शेवटी महिना कोणताही असो, ग्रहांचं गोचर कसंही असो, आपल्या इष्टदेवतेची आपल्यावर जर कृपा असेल तर आपल्याला कोणतंही आर्थिक किंवा मानसिक किंवा इतरही कोणतेही संकटे आपल्याला येत नाहीत आणि आपल्याला कोणतीही गोष्टीची बाधा पोचत नाही. त्यामुळे आपण महिनाभर एकच करायचं आहे की आपल्या इष्टदेवतेची सेवा करायची आहे आणि आपल्या कर्म हे योग्य पद्धतीने ठेवायचं आहे. बाकी स्वामी महाराज आपल्या सर्वांचं शुभ करोत. आपल्या सर्वांचा हा दिवस आनंदी आणि स्वामीमय जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. आपल्या ग्रहाची स्थिती कोणतीही असो, महाराजांचा आपल्यावर वरदहस्त असला तर भीती नको. तर
तर स्वामींची सेवा करा, स्वामी नाम घ्या, आपला दिवस छान जाओ. श्री स्वामी समर्थ.